भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या भव्य सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलेलो आहोत ते भारताचे यशस्वी गृहमंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी भारतीय जनता पक्षाला विश्वातील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवून दिलं ते भाजपचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि लोहपुरुष असलेले माननीय अमित भाई शहा, आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, रावसाहेब पाटील दानवे, डॉक्टर भागवत कराड, पंकजाताई मुंडे, विजयाताई रहाटकर, अतुलजी सावे, हरिभाऊ नाना बागडे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुजयजी विखे, प्रदीपजी जयस्वाल, अजितजी गोपचडे, मोनिकाताई राजाळे, संतोषजी दानवे, रामभाऊ कदम, प्रशांत बम, नारायण कुचे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अमित भाईंचं स्वागत करताना मला विशेष आनंद याकरता होतोय की या नगरीला संभाजीनगर असं नाव दिलं पाहिजे। पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही घोषणा केली की संभाजीनगर असेल, पण दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष त्यांना ही जाग आली नाही की याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं पाहिजे। आणि ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी सरकार अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी एक ठराव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण ते काही सफल झाले नाहीत। पण नवीन सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आल्यावर आम्ही सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या प्रस्तावाला अमित भाई शहा यांनी मान्यता दिली। त्यांच्या सहीने हे छत्रपती संभाजीनगर झालं आणि म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ बोलणार नाही, आपल्याला अमित भाईंना ऐकायचंय। मी केवळ एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आमच्यामध्ये तुफळी आली त्यावेळी आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो, हे इतिहासात आपण बघितलंय। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की जर चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं तर या ठिकाणी काय होतं। आपल्याला जो खासदार निवडून आला, माझा तुम्हाला सवाल आहे, संभाजीनगरच्या खासदाराने त्या ठिकाणी 370 करता हात वर केला होता का? केला होता का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदीजींच्या कार्यक्रमांना हात वर करून समर्थन दिलं होतं का? आपण चूक केली तर संभाजीनगरचं नाव या ठिकाणी 370 ला विरोध करणाऱ्यांच्या यादीत खासदारांनी जाऊन बसवलं। पण आता तर अशी परिस्थिती आहे, जे आपले होते, ज्यांना आम्ही आपलं म्हणत होतो ते देखील आता त्यांच्याच रांगेत जाऊन बसले, जे 370 ला विरोध करत होते, जे राम मंदिराला विरोध करत होते, त्यांच्याच रांगेत जाऊन बसले आहेत। आणि म्हणून संभाजीनगरकरांना माझी एवढीच विनंती आहे, आता मोदीजींना 400 जागा तर द्यायच्याच आहेत, पण तुम्हाला माझा सवाल आहे, या 400 जागांमध्ये या ठिकाणी संभाजीनगरचा खासदार मोदी साहेबांसोबत असणार आहे का? हा माझा तुम्हाला सवाल आहे। असणार आहे का? असणार आहे का? मग मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगतो, यावेळी चूक करू नका।
काही लोक थेट विरोधात येतील, काही बहरूपीय देखील या ठिकाणी येतील, काही बहरूपीय देखील तयार झाले आहेत. हे बहरूपीय इकडे हिंदुत्वाचं नाव सांगतात आणि तिकडे कॅलेंडर छापतात आणि कॅलेंडर मध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. असे बहरूपीय देखील या ठिकाणी मैदानात येण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमची संस्कृती, आमचा सन्मान, आमचा देव, देश, धर्म याकरता ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज लढले, आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच कडनं प्रेरणा घेऊन मोदीजी लढतात. आणि म्हणून मोदीजींना पाठिंबा देण्याकरता संपूर्ण संभाजीनगर हे आपल्या महायुतीच्या एनडीएच्या पाठीशी उभं करा, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशामध्ये ज्यांच्या त्यागाने आणि स्वाभिमानी पाण्याने पावन, ज्यांच्या नावाने हे माझं नगर अत्यंत स्वाभिमानाने जे नाव घेतं, त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांनी हे नाव देण्यामध्ये आणि देशाला स्वाभिमान देण्यामध्ये मोठं योगदान दिलं, असे 370चे अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवणारे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिव्य स्वप्न बघून ते पूर्ण करण्यामागे अपार कष्ट करून स्थिरता देणारे नेते आदरणीय अमितभाई शाह यांचं मी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करते. मंचावर त्यांच्या समवेत विराजमान ते देशाचे गृहमंत्री आहेत, तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, मंचावर विराजमान सर्व मंत्री महोदय, सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरमधील समोर उपस्थित असणाऱ्या क्लस्टरमधील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तागण, वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माता भगिनींनो, आज अमितभाई शहांचं येथे येणं हे भविष्यामध्ये अजून ताकदीने या मैदानात उतरण्याचं मला वाटतं एक द्योतक आहे असं म्हणायला हरकत नाही. मी फार इथे वेळ घेणार नाही, पण जिंदगी के रंगमंच पर कुछ इस तरह निभाया अपना किरदार, पर्दा गिर चुका है, तालियां फिर भी गूंज रही है, असं ज्यांनी काम केलं त्या माझ्या पित्याच्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगते की या देशाला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती गरिबांच्या स्वप्नाला ठिगळं लावण्याची, एका गरिबाला खुल्या आसमानातून स्वतःच्या पक्क्या घरामध्ये पोहोचवण्याची, डोळ्यातलं माता बहिणीचं पाणी हे नळामध्ये आणण्याची, तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाला लाभलेले आहेत. आणि या सर्व योजना, या योजनांचे पूर्ण वाचून ज्यांनी दाखवलं त्या सगळ्या मंत्र्यांनी त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही. त्या योजनांनी 100 वर्ष आपल्या देशाला येणाऱ्या 2047 मध्ये जेव्हा आपल्याला एक स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्याच्याकडे जायचं असेल तर एक महत्वाचा पाया रचायचा. अनेक वर्ष ज्या फाटक्या टेंटमध्ये प्रभू श्रीरामाचं वास्तव्य होतं त्यांना मंदिरात नेण्यामध्ये जर यश आलं आहे, तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, विश्वास ठेवून रामराज्याकडे डोळ्यामध्ये आशा लावून प्रतीक्षा करणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की रामराज्य आलं आहे. हे दायित्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वीकारलं. त्यांनी गॅरंटी दिली आहे देशाला की आम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू, तुमच्या अडचणी दूर करू, तुमचे अश्रू पुसू, युवांना रोजगार देऊ, महिलांना सुरक्षा देऊ, देशाला जगामध्ये सन्मान मिळवू. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण कामाला लागलेले आहेत. सर्वजण या मंचावरच्या आणि मंचाच्या वर नसलेले आजूबाजूचे लोक कामाला लागले आहेत. एक मोठा यज्ञ इथे सुरू झालेला आहे. या यज्ञामध्ये आपल्या प्रयत्नांची सर्वांनी आहुती द्यायची आहे. अमितभाई शहांच्या समवेत मव म्हणून या कामाला सुरुवात करायची आहे. 3 इंजिनचं आपलं आता सरकार आहे. 1 इंजिन असेल तर जोरात ट्रेन धावत असेल, 2 असेल तर आणखी जोरात धावेल, 3 आहे तर आणखी जोरात धावायला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राकडून अमितभाईंना कमीत कमी त्रास झाला पाहिजे असं काम सर्वांनी केलं पाहिजे.
एवढी शक्ती अमितभाईंच्या विचारांनी महाराष्ट्रामध्ये ओतली आहे तर महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या राज्यात त्यांनी लक्ष द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जास्तीत जास्त खासदार निवडून आणून देऊ असं वचन मंचावरील विराजमान सर्वांनी त्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये छोटासा म्हणजे एवढासा चिमटी एवढा वाटा मी माझ्या परीने उचलायला सज्ज आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आपल्या सर्वांना वचन देते की अमितभाईंनी आता जे आवाहन करतील नक्कीच त्याच्या मागे फार मोठं स्वप्न असणार आहे. त्या स्वप्नामध्ये सगळ्यांनी योगदान देत राहतील असा विचार मी या निमित्ताने व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाईजी, मंचवर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, मित्र, या देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि 2014ला या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी झाले आणि पहिल्या दिवशी नरेंद्रभाईंनी लोकसभेमध्ये जे भाषण केलं त्या दिवशी मी लोकसभेमध्ये उपस्थित होतो. त्यांनी सांगितलं की माझं सरकार हे गरिबाप्रती समर्पित राहील, माझं सरकार हे शेतकऱ्याप्रती समर्पित राहील, माझं सरकार हे युवाप्रती समर्पित राहील. आणि मित्र, त्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आणि 14 पासून तर 24 पर्यंत या देशातल्या गरिबाला सहजरित्या सामान्यपणानं इतरांच्या बरोबर जीवन कसं जगता येईल अशा प्रकारच्या योजना या देशामध्ये आणल्या. मित्र, गरिबी हटवता नारा तर 1971ला इंदिरा गांधींनी सुद्धा दिला होता, परंतु 71 पासून तर 2014 पर्यंत आमची गरिबी हटल या आशेवर काँग्रेसला आपण सर्वांनी मतदान केलं, पण 2014 पर्यंत आपली गरिबी हटली नाही. तेव्हा या देशातले सारे गरीब एकत्र आले आणि आपल्या देशाचा प्रधानमंत्री हा गरीबातला प्रधानमंत्री केला. खरं मोदीजी हे आपल्या गरीबातले प्रधानमंत्री आहे, परंतु मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर काही लोकांना असं वाटत होतं की माझे वडील प्रधानमंत्री होते, माझी आजी प्रधानमंत्री होती, प्रधानमंत्री होण्याचा अधिकार तर आमचा होता, परंतु हे प्रधानमंत्री झाले कसे. आणि मग 2014 पासून तर आतापर्यंत मोदीजीच्या विरोधात सगळ्यांना एकत्र करून मोदीजीचा नारा, मोदीजीचा हटावचा नारा या सगळ्या लोकांनी द्यायला सुरुवात केली. परंतु मित्र, हे सारे जरी एकत्र आले तर मी आजच्या सभेच्या निमित्तानं अमित भाईला सांगू इच्छितो की देशामध्ये 400 पार तर करणार, पण महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त आणि संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या साऱ्या सीट आम्ही या ठिकाणी एनडीएला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन मी आपल्या आजच्या प्रसंगी देतो. मित्र, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज मोदीला हटवण्याचं कारण काय, तर त्यांच्या लक्षात आलं की अशाच प्रकारच्या योजना या देशात राहिल्या, गरिबाच्या कल्याणाच्या योजना आणल्या तर 2024ला या देशातले 80 कोटी लोक आपला मतदान करणार नाही आणि त्यामुळे मोदीला सगळ्यांनी म्हणून हटवलं पाहिजे. आणि दुसरा त्यांचा मुद्दा आहे की भारतीय जनता पार्टी जातीवादी आहे. मी फक्त आपल्याला एकच आठवण करून देऊ इच्छितो, त्यामुळे जातीवादी म्हणतं कोण? शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणतात, पण शरद पवार आणि भारतीय जनता पार्टी
1985 ला एकत्र निवडणूक लढली तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का? आम्हाला जातीवादी कोण म्हणतंय? ममता बॅनर्जी. पण ममता बॅनर्जी अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होत्या तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का? आम्हाला जातीवादी म्हणतं कोण? फारुख अब्दुल्ला. पण अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये उमर अब्दुल्ला हे मंत्री होते तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का? मित्र, आज जे जातीवादी भारतीय जनता पार्टीला म्हणतात ते सारे आमच्या पंक्तीत जेवून जायले, सगळ्यांचे तोंड खरकटे वाढायला मी होतो त्या टायमाला. आणि म्हणून मित्र, यांना आम्हाला म्हणायचा काही अधिकार नाही, जातीवादी म्हणण्याचा काही अधिकार नाही. मी फक्त आजच्या सभेच्या निमित्त आपला आग्रहाची विनंती करणार आहे की या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्रभाई मोदी होणार आहे यामध्ये कवडीची शंका मला. धन्यवाद. आदरणीय गृहमंत्री श्री अमित भाई शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी, सन्मान्य प्रांताध्यक्ष भाजपाचे श्री बावनकुळे जी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेतेगण, आज या संभाजीनगरमध्ये होणाऱ्या विशाल सभेला आलेले सर्व भाजपाचे नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, बंधु भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर मुझे ये पहला मौका है भाजपा में आने के बाद संबोधित करने के लिए आपने मुझे पहला मौका दिया है, इसका मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करता हूं। आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह साहब, जेपी नड्डा जी, हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावनकुळे जी, इस सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया, उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहां पर मैं देता हूं। और आने के बाद 24 घंटे के अंदर ही मुझे राज्यसभा में आपने काम करने का मौका दिया। मैं समझता हूं मेरे पे बहुत बड़ा विश्वास आपने यहां पर व्यक्त किया, जो मुझे यहां पर काम करने के लिए जिम्मेदारी मुझ पे सौंपी है, ऐसे मैं समझता हूं। और मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि आप मराठवाड़े में आप यहां पर आए, चुनाव को सामने रखते हुए हम सबकी जिम्मेदारी है। मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि सिर्फ मराठवाड़ा ही नहीं, पर महाराष्ट्र में जो आपने 400 पार का नारा लगाया है, उसमें बीजेपी और अलायंस महाराष्ट्र में सबसे ज्यादा सीटें लाएगी। मैं ये कह के यहाँ पर कहना चाहूंगा, ये योगदान हम सबका रहेगा, पर खास करके मुझ पर जो आपने विश्वास व्यक्त किया है उसकी पूरी जिम्मेदारी आज मैं आपके सामने यहाँ पर कबूल करता हूँ और आश्वस्त करता हूँ कि मेरे सब साथी मराठवाड़े के एक जमाने में एक दूसरे के सामने थे, आज हम दूसरे के साथ हैं और साथ मिलकर इस मराठवाड़ा के जरिए हम बता देंगे कि निश्चित तौर पर मोदी साहब का जो नेतृत्व है उसमें एक निश्चित तौर पर अच्छा काम करने का यह मौका मिला है। हमें प्रधानमंत्री जी का आभार मानना चाहिए, चाहे वो हमारे कराड़ साहब हो, दानवे साहब हो, केंद्र में हमें ऐसा नेतृत्व आपने दिया कि जिसके जरिए केंद्र के 5 साल के अच्छे काम हुए। आदरणीय मोदी जी ने जो नारा लगा है विकसित भारत का, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र और विकसित मराठवाड़ा, ये हमारा सबसे पहले एम होगा कि मराठवाड़े के लोगों की जो भूख है, विकास की भूख है, उस विकास को पाने के लिए एक मजबूत नेतृत्व मोदी साहब के जरिए, आपके जरिए इस देश को मिला है। आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे, जो रोड मॅप मोदी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे, देशामध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी चांगली झाली, हायवे झाले, देशामधल्या गरीब शेतकऱ्यांसाठी सन्मानपूर्वक योजना आणण्यात आल्या, सामान्य माणसाला देण्याचं काम झालं, मुंबईचा चेहरा मोहरा गेल्या 5-7 वर्षामध्ये चांगला बदलला गेलेला आहे। ते फार मोठं योगदान जे महाराष्ट्रामध्ये आपण दृश्य पाहतोय, प्रत्यक्ष पाहतोय, नुसती आश्वासन नाही, प्रत्यक्षामध्ये ही सगळी कामं आपण अनुभवतोय, पाहत आहोत। आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये जे योगदान राहिलंय, केंद्राचं एवढं मोठं समर्थन राहिलेलं आहे आपल्याला की केंद्र
सरकारच्या माध्यमातून या 10 वर्षामध्ये खूप जबरदस्त काम या देशामध्ये झालं. चेहरा मोहरा बदलला. तीर्थक्षेत्रांचा विकास मोठा झाला. आपण सर्व अनुभवतोय, हे पाहतोय. आणि म्हणून या सगळ्या योजना येत असताना देशामध्ये भरपूर काम झालं. एम्सची, ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसची मोठ्या 10 वर्षामध्ये संख्या आपली साधारण 16वर गेलेली आहे. मेडिकल कॉलेज संख्या जवळपास 387 वरून 654 गेलेली आहे. एमबीबीएसच्या जागा वाढलेल्या आहेत. 1 लाख साधारण जागा एमबीबीएस झालेल्या आहेत. आणि गरीब नागरिकांसाठी 5 लाख रुपयापर्यंत उपचार सुविधा केवळ आणि केवळ मोदी साहेबांच्यामुळे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आज देशात सर्वत्र लागू झालेली आहे. त्यामुळे विकासाने प्रत्येक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर कामं या देशामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेली आहेत. मी दुसऱ्या पक्षात असताना सुद्धा मी कधी टीका टिप्पणी मोदी साहेबांनी व्यक्तीच्या यासाठी केली नाही. ते चांगलं चाललं तर चांगलंच म्हणलं पाहिजे हे मी या ठिकाणी कबूल केलो. या ठिकाणी दानवे साहेबांचं काम असेल, वंदे भारत एक्सप्रेस मराठवाड्यात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या दानवे साहेबांनी खूप योगदान दिलं. या ठिकाणी कराड साहेबांनी मोठं काम या ठिकाणी मराठवाड्यात केलं. हे योगदान साधं सुद्धा योगदान नाहीये. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं आणि मराठवाड्याला न्याय द्यायचं काम केलं. अनेक प्रश्न आहेत, सर्वांचा गॉळपोळ या ठिकाणी करणार नाही, परंतु मराठवाडा कृषीप्रधान क्षेत्र आहे. या भागात अनेक समस्या अजूनही आहेत, ते पूर्ण आपल्याला करायचे आहेत. मला या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आभार मानले पाहिजेत की मराठा समाजाला 10% आरक्षण कायद्याने दिलं. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. आणि ज्याच्यामुळे निश्चितच 8 वर्षापासून हा प्रश्न अडकला होता, तो मार्गी लागला. सगळ्या सोयऱ्यांचा विषय सुद्धा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तोही मार्गी लागणार आहे, यावेळी शंका आम्हाला नाहीये. आणि म्हणून निश्चित हे चांगलं चाललंय, त्याची या ठिकाणी आव्हान नक्की मानले पाहिजे. मात्र मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाहीये, परंतु विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी अबकी बार 400 पार अबकी बार. तर मित्र, अधिक वेळ न घेता, वेळेची कमतरता असल्यामुळे अधिक वेळ घेत नाही. या ठिकाणी शाह साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्व आश्वस्त करतो, मिळून काम करूया आणि मराठवाड्यात दाखवून देऊया की सर्वच्या सर्व जागा आपल्या युतीच्या आपण निवडून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.